सो गाइज़ हमारे साथ एक और स्टूडेंट है इमैनुअल कांत बाल्टिक फेडरल यूनिवर्सिटी की महाराष्ट्र से है। तो मैं भी महाराष्ट्र से हूँ। सो मैं मराठी में बात करना ज़्यादा प्रेफर करूँगा। सो जो मराठी व्यूवर्स है वो ज़्यादा अच्छी तरीके से कनेक्ट कर पाएंगे। सो फर्स्ट ऑफ ऑल तू स्वतःला इंट्रोड्यूस कर की तू कुठली आहे, तुझं नाव काय आहे? माझं नाव मधुरा पद्माकर पाटेकर, मी छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राची आहे. ओके. सो तू कसे काय म्हणजे इमॅन्युअल कांत बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी एकदम म्हणजे कलिनिनग्राडमध्ये आहे आणि तू कसं काय चूज केली आणि का बरं चूज केली? कारण की युनिव्हर्सिटी चांगली आहे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे आणि रिव्ह्यू पण चांगले होते स्टुडंटचे, जे आम्ही बोललो त्याच्यामुळे मग ती युनिव्हर्सिटी आवडली मला. आणि स्टडीच्या बाबतीत पण थोडी स्ट्रिक्ट आहे आणि स्ट्रिक्टच पाहिजे, त्याच्यामुळे तीच युनिव्हर्सिटी चूज केली. ओके. आणि युनिव्हर्सिटी सिलेक्शनच्या वेळी म्हणजे आम्ही तुम्हाला किंवा जसे बाकीचे कन्सल्टंट्स करतात की कुठल्याही मुलाला पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीसाठी फोर्स करतात की याच युनिव्हर्सिटीमध्ये जा, बाकीच्या युनिव्हर्सिटी घाणेरड्या आहेत किंवा खराब आहेत, लो क्वालिटीच्या आहेत. तर असं आमच्याकडून तुला काही फोर्स केलं गेलं की हेच युनिव्हर्सिटी चूज करायचं की काय? नाही, असं तर काही नाही झालं, सगळं माझ्या मनानुसार झालं. ओके ओके. आणि मला हे विचारायचं आहे की ज्या दिवसापासून तू आमच्यासोबत कॉन्टॅक्ट केला तेव्हापासून तर आतापर्यंत तुला म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आले आहेत, कसे कसे आम्ही सॉल्व्ह करून दिले, आमच्याकडून काय काय तुला सर्व्हिसेस दिले? पहिले तर डॉक्युमेंट्स कसे सेंड करायचे ते तुम्ही पूर्णपणे चांगल्या रीतीने सांगितलं की कसे सेंड करायचे, कोणाला सेंड करायचे. आणि नंतर मग इथं यायची प्रोसेस जी आहे ती हॉटेल बुकिंग, ते सगळं तुम्ही बघितलं. आणि करन्सी एक्सचेंज ते पण तुम्ही नीट करून दिलं. बाकी सगळं तुला यावं लागले तर अपॉइंटमेंटसाठी? नाही, विथ सगळं तुमच्याकडून परफेक्ट झालं. असं तुला हेक्टिक वाटलं का की नाही मी म्हणजे ॲडमिशन घेऊन खूप हेक्टिक काम केलं किंवा मला खूप मेहनत लागत आहे? नाही, सगळं स्मूथ झालं आणि खूप चांगलं झालं. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तुझ्याकडून असं आहे का की खूप जास्त पैसा घेतला गेला किंवा खूप जास्त तुला म्हणजे जितकं म्हणजे नॉर्मली घेतल्या जाते त्याच्यापेक्षा जास्त पैसा घेतला गेला असं तुला वाटतं का? नाही, एकदम व्यवस्थित आहे ना? आणि याच्यानंतर मी तुला विचारेल की जसं का जे नवीन स्टुडंट्स येतात, जसं आता तू फर्स्ट इयरला आहे, पुढच्या वर्षी सेकंड इयरला जाशील, तसेच फर्स्ट इयरला जे मुलं येतील, ठीक आहे, तर त्या मुलांना तू सजेस्ट करशील का की जे आता म्हणजे नवीन स्टुडंट आहेत ते आमच्या थ्रू ॲडमिशन घेतील किंवा इमॅन्युअलमध्ये येतील, तर तू त्यांना सजेस्ट करशील? हो, कारण की कन्सल्टन्सी चांगली आहे, विश्वास ठेवण्याइतकी चांगली आहे आणि सगळे प्रोसेसेस स्मूथ झाले, त्याच्यामुळे आय रेकमेंडेड. ओके. सो आता तुमच्या आईला विचारतो मी की मॅडम तुम्हाला कसं वाटतं आहे की तुमचं जे मुलगी आहे ती पहिल्यांदा घराच्या बाहेर जाते आहे, MBBSसाठी जात आहे, परदेशात जात आहे, आणि तुमचं काय म्हणजे तुम्हाला कसं वाटतं, तुमचं थोडंसं मत सांगा मला. मला तर पहिल्यांदा खूप टेन्शन आलं होतं, पण नंतर तुमची जी प्रोसिजर करण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये खूप म्हणजे एक म्हणजे विश्वासच आहे वाटल्यासारखा वाटला. त्याच्यामुळं आता मला काही बेनफिकर आहे असं वाटतं मला की माझी मुलगीचं तुमच्या भरोशावर चालली आहे, त्याच्यामुळं पुढं काही तिला टेन्शन येणार नाही म्हणजे. आणि मी तुम्हाला म्हणजे हा शब्द देतो की तिला कधीच काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे, काहीही प्रॉब्लेम झाली सगळ्यात पहिले मला सांगायचं, मी तुझ्या मोठ्या भावासारखं आहे आणि सगळं सॉल्व करून देणं माझं जिम्मेदारी आहे, माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर थँक्यू सो मच तुमच्या रिव्ह्यूजसाठी. आणि जेवण वगैरे केलं तुम्ही सगळं व्यवस्थित? ठीक, किट वगैरे सगळं. आणि कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे लॅबकोटमध्ये बघून? वाटतंय म्हणजे तुमचं असं स्वप्न स्टार्ट झाल्यासारखं वाटतंय. चला माझी मुली कराल ह्याच्यावर मला पूर्ण विश्वास. बिलकुल. आणि माझ्याकडून तिला 100% साथ आहे. फक्त अभ्यास करायचा व्यवस्थित, काही टेन्शन नाही घ्यायचं. फायनान्शियल वगैरे आहे ते आईबाबा बघतील, आणि बाकीचं सगळं जे आहे म्हणजे तुमचं एक पॅरेंट्स म्हणून फायनान्शियली जरी काही प्रॉब्लेम असली तर मी आहे, काही प्रॉब्लेम ठीक आहे. तर टेन्शन नाही घ्यायचं, अभ्यास करायचा मस्त, आणि काही प्रॉब्लेम आली तर आहे. ठीक.